हॅलो फ्रेंड्स, पाहूयात पुढील भाग. पूजाला सकाळी जाग येते, इकडे तिकडे बघते. नंतर लक्षात येतं पॅरिसला आहेत. बाजूला सनी शांत झोपला होता. पूजा उठून बाहेर येते. रूमच्या बाहेर स्विमिंग पूल होता, त्याला लागूनच बीच होतं. निळाशार समुद्र, स्वच्छ पाणी, एवढं की त्याचा तळ दिसत होता. पूजा घाईने आत येऊन सनीला उठवत, उठा उठा, बाहेर चला ना, कसला भारी व्ह्यू आहे. सनी डोळे चोळतच, जान थोडा वेळ झोपू, नंतर बघू. कुठे पळत जात आहे? कुठे पळत जात नाही. सनी तिला जवळून झोपवत, नको ना, आपण इथे काही झोपायला आलोय का? पूजा वैतागत सनीचा हात सोडवून बाहेर येते आणि तिथल्या झोपाळ्यावर बसून सगळा व्ह्यू बघत होती. फोटो काढून घरच्यांना पाठवले होते. कॉल करणारच की तिच्या बाजूला सनी मागे बसत तिला मिठी मारतो आणि खांद्यावर हनुवटी ठेवून डोळे मिटवून बसतो. अजून झोप आली? पूजा त्याच्या गालावर हात फिरवत, तसा मूड वेगळा आहे, पण असो, चल आपण स्विमिंग करू. सनी, नको, मला येत नाही, मी नाही येणार. पूजा घाबरून, अगं मी आहे ना. सनी, नको ना, बारीक तोंड करून, वाटलं तर आपण बाहेर कुठेतरी जाऊ फिरायला. पूजा, ओके, चल आवरून, आधी ब्रेकफास्ट करू, मग बाहेर जाऊ. सनी, दोघे आवरून बाहेर जातात. पहिला स्पॉट इफेल टॉवर बघतात. दोघे खूप एन्जॉय करत असतात. भरपूर फोटो काढतात. सनीला फोटो काढायला अजिबात आवडत नव्हतं, पण पूजा त्याला मॉडेलसारखे पोज देऊन फोटो काढत होती. त्यालाही तिच्यासोबत राहून फोटो काढायला आवडायला लागलं, कारण ती खूपच छान फोटो काढत होती. जवळ शॉपिंग करत असतात, पण ती सनीला बार्गेनिंग करायला लावत होती. सनी वैतागून तिच्याकडे बघायचा. पहिल्यांदा करतोय, पण नंतर चिडून शॉपिंगलाच नको बोलतो. तेव्हा पूजा शांत बसते, मग सगळ्यांना आवडेल असं काहीतरी शॉपिंग करत असते. बाकीचं उद्या घेऊ, चला, मला कंटाळा आलाय. पूजा, अजून शॉपिंग राहिली का? सनी हातातल्या बॅगकडे बघत, कारण ऑलरेडी भरपूर बॅग झाल्या होत्या. सगळ्या मोठ्यांना घेतल्या, उद्या बाकीच्यांना. पूजा, दोघे बाहेर जेवण करून रिसॉर्टवर येतात. फिरल्यामुळे कंटाळून झोपी जातात. संध्याकाळी जवळच बीचवर हातात हात घालून रिलॅक्स फिरतात. वातावरणात हलकासा गारवा जाणवत होता. आय लव्ह यू पूजा, हळूच सनीच्या कानात. सनी तिच्या खांद्यावर हात टाकून जवळ घेत, असं नाही, किस करून बोल. रूममध्ये गेल्यावर पूजा, नाही आत्ताच. सनी, आत्ता? इथे बाहेर? पूजा, हो, माझी फॅन्टसी आहे, मला तुला ओपनमध्ये किस करायचं आहे. सनी. पूजा सनीकडे बघतच राहते. इथे असंही कॉमन आहे, सो बोलतच सनी तिला पुढे घेऊन कमरेवर हात टाकून जवळ घेत किस करायला लागतो. नंतर दोघेही जेवण करून झोपायला जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा उशिराच उठते. सनी कामाचे अपडेट घेत असतो. ती पण फ्रेश होऊन घरी कॉल करते. दोघेही घरच्यांना बोलतात, मग आज कुठे फिरायचं? सनी, आधी ब्रेकफास्ट करू आणि जवळचे 2 स्पॉट बघू, मग नंतर शॉपिंग. पूजा, बरं, चला आवरा. सनी. दोघे आवरून जवळ असलेल्या 2-3 स्पॉट बघून बाहेरचं जेवण करतात. नंतर थोडीफार शॉपिंग करणं, संध्याकाळीच रिटर्न येतात. कंटाळून गेल्यामुळे पूजा फ्रेश न होताच झोपून जाते. सनी बाहेर येऊन बघतो तर ती पालती झोपून गेली होती. हसतच तिच्याजवळ जाऊन झोपतो. सनीला संध्याकाळी जाग येते. तो डोळे बंद करूनच बेडवर हात फिरवत पूजाला शोधत असतो. ती सापडत नाही तसं लगेच उठून बसतो. वॉशरूममध्ये पण नसते, बाहेर पण नाही दिसत. फोन तर बाजूला टेबलवर असतो. त्याला कळत नसतं ती कुठे गेली. 2 मिनिटांसाठी घाबरतो आणि लगेच स्वतःवरून बाहेर जायला दार उघडतो. तसं पूजा दारात दिसते. तिला हाताला धरून आत ओढून मिठी मारतो. वेडी आहेस का? असं मला न सांगता कुठे गेली होतीस? किती घाबरलो होतो. त्यात तू फोन पण इथेच ठेवून गेलीस. पूजा त्याच्या पाठीवरून हात फिरवत शांत करत असते. कुठे गेली होतीस? सनी चिडून, मी इथेच होते, बाहेर फिरून आले. पूजा, यापुढे मला सांगितल्याशिवाय कुठेही बाहेर जायचं नाही. सनी, बरं, चला आपण बाहेर जाऊ. पूजा, सनी बाजूला होत, आपण थोड्या वेळाने डिनरला जाणार आहे, मग मला तुमचा लॅपटॉप द्या ना, मी वेब सिरीज बघत बसते. पूजा, बरं. सनी तिला लॅपटॉप देतो आणि फोनवर मेल चेक करत बसतो. अर्ध्या तासांनी सनी तिच्या जवळ येत, चल मी पण बघतो वेब सिरीज. तिच्या बाजूला बसत पूजा पटकन लॅपटॉप विंडो चेंज करते. मी आपले फोटो बघत होते. दोघे फोटो बघत बसतात. 9च्या दरम्यान. बेबी, तुला भूक लागली नाही का?
सनी. पूजा टाईम बघत, हा लागली ना, विसरले होते. पटकन बेडवरून उठत, अगं हे कोण आवरायचं? सनी, कारण तिने ब्लँकेट लॅपटॉप तसंच टाकून उडी मारून बाहेर आली होती. मी आवरते, ऐका ना, मी पटकन फ्रेश होऊन या, पण कपडे बदलू नका प्लीज. पूजा त्याला पटकन पाठवून देते. डोक्यात काय चाललंय काय माहिती. सनी बडबडतच फ्रेश होऊन येतो. बोला आता काय करू? सनी तिच्यासमोर उभं राहत 1 मिनिट बोलून बेडवर ठेवलेली बॅग त्याच्या हातात देते. हे घे आवरा, मी पण येते आवरून. पूजा त्याची बॅग घेऊन आत जाते. ती गेली त्या दिशेने बघतच राहतो. किती गडबड चालू होती आणि त्यात आज पहिल्यांदा सनीला अजिबात बोलू न देता स्वतः सगळं सांगत होती. हे करा ते करा. सनी बॅग उघडून बघतो तर त्यात ब्लॅक कलर सूट होता. व्हाईट शर्ट परफेक्ट त्याची साईज होती. सनी रेडी होऊन बसतो. 1 तास झाला होता तरी ती बाहेर येत नाही बघून सनी वैतागून गेला होता. तू जर 5 मिनिटात आली नाहीस तर मी रूममध्ये जेवण मागवेन. सनी चिडत, हो आलेच 2 मिनिटं. पूजा. आणि खरंच पुढच्या 2 मिनिटात दार उघडत सनी बघतच राहतो. तिने ब्लू कलर फ्लॉवी गाऊन घातला होता. पाठीमागे बॅकलेस, एका हातात ब्रेसलेट, मांड्यांपर्यंत कट्स, त्यात हाय हिल्स आणि पुढून केसाची सिंपल हेअरस्टाईल करून मागे पोनी बांधली होती. त्यात नाईट मेकअप. वाव लुक. हातात क्लच घेऊन बाहेर आली. समोर येऊन थांबली तरीही सनीचं लक्ष नव्हतं. पूजा. सनी हात हलवला तेव्हा तो भानावर आला. चला झालं माझं आवरून. पूजा. खरं जायचं आहे? सनी. हो, मग मला भूक लागली, चला. पूजा सनीच्या हातात हात घालत, आपण रूममध्ये जेवण करू ना? सनी अजूनही एकटक बघत होता. नो वे, मी एवढी तयार झाले आणि तुम्ही रूममध्ये बोलताय? चला. पूजा सनीला बोलतच बाहेर घेऊन येते. अजूनही तिच्यावरची नजर हटत नव्हती. आजपर्यंत फुल स्लीव्ज घालणारी आणि आज लेस स्ट्रॅपचा ड्रेस घातला, त्यात डीप नेक. दोघेही बाहेर येतात तर लॉबीमध्ये सगळे त्यांच्याकडेच बघत होते. एखाद्या रॉयल कपलप्रमाणे वाटत होतं. त्यातले काही मुलं मुली तर स्वतःच पार्टनरसोबत असूनही त्यांच्याकडे डोळे फाडून बघत होते. पूजा सनीकडे बघत हळूच, ऑड वाटतोय का ड्रेस? नो, यू आर लुकिंग गॉर्जियस. आणि कानाजवळ जाऊन ऑल्सो हॉट अँड सेक्सी. पूजा लाजते. हाय, असं लाजली तर कसं तरी होतं. सनी हृदयावर हात ठेवून, गप्प बसा, किती ते फिल्मी. पूजा लाजतच पाठीमागे लॉनकडे घेऊन जात असते. अरे इकडे कुठे? तेवढ्यात एक वेटर येऊन त्यांना रस्ता दाखवतो. डिनर डेट. पूजा हसून बोलते, अरे वा. सनी. दोघेही लॉनमध्ये जातात. छान अशी अरेंजमेंट केली होती. दोघेही जाऊन बसतात. त्याच्या आवडीचे जेवण सांगितलं होतं. दोघेही शांत जेवत असतात. सनीच्या जेवणात कमी आणि तिच्याकडे जास्त लक्ष असतं. जेवण होतं तसं. मग चला रूममध्ये जाऊ. सनी. एवढ्या लवकर? मला अजून झोप नाही आली. पूजा वॉचमध्ये बघते तर आता 11 वाजले होते. मी कुठे तुला झोपायला चल म्हणतोय. सनी मिश्किलपणे. पूजा त्याला खांद्यावर फटका मारत, चला आपण अर्धा तास फिरू मग जाऊ. बरं चल. पण 1 मिनिट बोलून स्वतःचं जॅकेट काढून तिला घालतो. आता ओके आहे. दोघे अर्धा तास फिरत असतात. त्यात पण सनी सारखाच रिटर्न जाऊ बोलत असतो. अर्ध्या तासाने फिरून दोघे रिसॉर्टमध्ये येतात. लॉबीमध्ये वेटर पूजाला इशारा करत दोघे रूमजवळ येतात. सनी त्याच्याकडे असलेल्या कीने दार उघडतो. पाऊल टाकतो तर खाली रेड कलर बलून्स असतात. सनी लाईट लावणार तर नका लावू. पूजा सनीचा हात धरत दोघेही एकत्र पुढे येतात. रूममध्ये खाली सगळीकडे रेड कलर हार्टशेपची बलून्स होते. तर टेबलवर छोटे छोटे हार्टशेप सेंटेड कॅन्डल्स. बेडवर हार्टशेप गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवला होता. तर त्याच्या बेडवर त्यांचे फोटो वरून लेसने बांधून खाली सोडले होते. सनी हळूहळू जवळ येत सगळे फोटो बघत होता. त्यांचे एंगेजमेंटपासून ते आज सकाळपर्यंतचे सगळे फोटो होते. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. पूजा पण त्याच्या चेहऱ्याकडे बघून आनंदी होते. मागून मिठी मारत, आवडलं? सनी तिला हळूच पुढे घेत, खूप जास्त. चला अजून एक सरप्राईज आहे. पूजा. सनी घेऊन बाहेर येते तर स्विमिंग पूलमध्ये छोटे छोटे कॅन्डल सोडले होते म्हणून खूप सुंदर नजारा वाटत होता. त्या बाजूलाच एक टेबल अरेंज केला होता. तिथे रेड वाईन आणि ग्लास ठेवले होते. चला. पूजा. पूजा सनीसाठी चेअर ओढते. सनी जाऊन बसतो आणि पूजा फिरून पुढे येत त्याच्या मांडीवर बसते. सनी हसतो. आज तिच्या अदा त्याला खूप आवडत होत्या. तिच्यावरून नजर हटू देत नव्हती. एकच ग्लास वाईन भरते. सनी अजूनही बघत होता.
तिच्या कमरेवर ठेवलेल्या हाताने जवळ ओढतो. पूजा ओठांवर बोट ठेवून लांब करते. वाईन ग्लास घेते. ती एक सिप पिते. नंतर त्याला ऑफर करते. तो पण पितो. तिचं लक्ष त्याच्या वॉचमध्ये जात 12ला 3 मिनिटं कमी असतात. ती त्याच्या गालावरून हात फिरवते आणि तिचा चेहरा जवळ करते. तसं सनी डोळे बंद करतो. पूजा हळूच कानाजवळ जाऊन हॅपी बर्थडे माय लव्ह बोलून गालावर हलके ओठ टेकवते. तसं सनीच्या चेहऱ्यावर मंद हसू येतं. डोळे उघडतो. ओ, तर लक्षात होतं. हो, मग 1 मिनिट म्हणून उठते. रूममध्ये जाऊन फ्रीजमध्ये असलेला हार्ट शेपचा रेड वेल्वेट केक काढते. बाहेर येऊन घेऊन येते आणि टेबलवर ठेवत कॅन्डल्स लावते. विश मागून कॅन्डल्स विझवा पूजा. सनी तिच्याकडे बघूनच मनात विश मागतो. मला आयुष्यभर पूजाची साथ हवी आहे, दुसरं काहीच नको. कॅन्डल्स विझवून केक कट करतो. पूजा छोटा पीस सनीच्या समोर धरते, पण तो तोच पीस घेऊन तिला खाऊ घालतो. तो मला खाऊ घालायचा होता, पूजा बोलतच दुसरा पीस कट करत असते. थांब बोलून सनी थोडं क्रीम घेतो आणि तिच्या ओठांवर लावतो आणि जवळ जाऊन तो खातो आणि डीप किस करतो. तेवढ्या सनीचा फोन रिंग होतो. बघतो तर घरून व्हिडिओ कॉल होता. पूजा पटकन बाजूला होते आणि रूममधून स्कार्फ आणून अंगाभोवती गुंडाळते. दोघे घरच्यांना बोलून फोन ठेवतात. किती का घाबरतीयस सनी? पूजा हसते. काही न बोलता एक नंबर डायल करते. 2 रिंगमध्ये कट होतो फोन. कोणाला फोन करतेस? सनी इकडे पुढे या बोलून त्याला पुढे घेऊन जाते. स्विमिंग पूल आणि बीच लागून होतं. शेवटच्या टोकाला येतात. पूजा खाली बघायला लावते तर खाली कॅन्डल्सने लिहिलं होतं, हॅपी बर्थडे सनी. नंतर तिथूनच एक बार उडतो आणि आकाशात जाऊन फुटतो. तर तिथे पण हॅपी बर्थडे लव्ह होतं. आज तू मला खूप छान सरप्राईज दिलेस. सनी बोलतच तिच्या गळ्यातून स्कार्फ काढतो. मग माझ्या नवऱ्याचा बर्थडे आहे. पूजा, ओ, मग आता तुला रिटर्न गिफ्ट तर दिलंच पाहिजे बोलून उचलून घेतो. पूजा लाजते. तिला तसंच उचलून रूममध्ये घेऊन जातो आणि बेडवर झोपवतो. तुम्हाला गिफ्ट द्यायचं राहिलंय. पूजा उठत, एवढं सगळं केलंस, अजून कशाला गिफ्ट? सनी तिला तसंच झोपवत, नाही थांबा तुम्ही बोलून बाजूच्या ड्रॉवरमधून एक बॉक्स काढते. सनी समोर धरते आणि डोळ्यांनी उघडायला सांगते. सनी उघडतो तर त्यात छान असं प्लॅटिनम ब्रेसलेट होतं. त्यात एक मधोमध हार्ट शेप पिंक डायमंड होते. सनी हात पुढे करतो त्याला. पूजा ते घालते. खूप छान आहे, मला खूप आवडलं. सनी मिठी मारणार की पूजा थांबवत, अजून खरी मज्जा तुम्हाला माहीत नाही बोलून त्यांचा बॉक्समधून छोटा हँडहेल्ड्स लेन्स काढते आणि त्याला देते. हे त्या पिंक डायमंडवर धरून बसा. पूजा त्यावर धरून बघतो तर खरंच खूपच युनिक डायमंड होतं. त्यावर सगळ्या भाषेत आय लव्ह यू लिहिलं होतं. त्याच्या डोळ्यात हलकंसं पाणी येतं. ते बघून काय झालं, आवडलं नाही का? पूजा घाबरून, खूप जास्त आवडलं. वाटलं नव्हतं तू माझ्यावर प्रेम करशील, ते पण एवढं. सनी, मी त्या स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर प्रेम करते आणि असंच करणार टिल माय लास्ट ब्रीथ. पूजा बोलून सनीच्या ओठांवर ओठ टेकवते. दोघे एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत मध्यरात्री कधीतरी एकमेकांच्या मिठीत झोपून जातात. सकाळी पूजाला जाग येते. सनी बाजूला नसतो. बघून उठून बाहेर येते तर सनी शर्टलेसच फोनवर बोलत स्विमिंग पूलजवळ उभा असतो. त्याची ती पिळदार शरीरयष्टी खूपच मोहक वाटत होती. त्याच्या पाठीवर तिच्या नखांची नक्षी दिसत होती. ती तशीच चालत येते. सनीचं लक्ष मागे जातं तर पूजा त्याच्याकडे बघत असते. तिने त्याचा व्हाईट शर्ट घातला होता. त्यात पण वरचे 2 बटन लावलेच नव्हते. शर्टचे स्लीव्ज मोठे झाले म्हणून थोडे फोल्ड केले होते. एका खांद्यावरून खाली आला होता. ती तशी येऊन पूलमध्ये पाय सोडून खाली बसते. सनी त्याचा फोन बंद करून तिच्या बाजूला येऊन पाण्यात पाय सोडून बसतो. झाली झोप? झाली. पूजा जांभळत येत त्याच्या हाताला विळखा घालते. तुम्हाला माझ्या फॅमिलीबद्दल ऐकायचं होतं ना? पूजा, जर तुला सांगायचं असेल तर सांग. सनी, मला आत्या, 2 काका, काकू, आजी सगळे आहेत, पण फक्त नावाला आहेत. पप्पा एक्सपायर झालेत. त्यानंतर त्यांनी कोणीच आमच्याकडे बघितलं नाही किंवा बोलले नाही. जसं की आम्ही सगळे त्यांच्यासाठी कोणीच नाही. कधी त्यांचं प्रेम, आपुलकी भेटलीच नाही. त्यामुळे ते लोक मला आवडत नाही. त्यानंतर मम्मी जॉब करायला लागली आणि बाकी सगळे शिक्षण. मग माझ्यासोबत बोलायला कोणीच नसायचं. मम्मी संध्याकाळी कंटाळून येत होती. मग जास्त बोलतही नसे. जसं जसं मोठी झाले तसं जास्त अबोल झालं, कारण ऐकणारं कोणीच नव्हतं. माझी तक्रार कधीच नव्हती, कारण हे सगळं मम्मी
आमच्यासाठीच तर करत होती, आम्हाला चांगली लाईफ शिक्षण भेटावं म्हणून. पण माझ्या मैत्रिणी कायम सोबत होत्या, त्यामुळे मी त्यांच्याशी जास्त कनेक्ट राहिले. अजूनही काही गोष्टी असतात, मी घरी बोलण्याऐवजी मैत्रिणींकडे बोलते. त्या फॅमिलीसारखं सपोर्ट करतात. ते माझी फॅमिली आहेत. पूजा. सनी खांद्यावर हात टाकून जवळ घेतो. त्याला वाईट वाटतं, पण आता तुम्ही आहात, आपली फॅमिली आहे. खूप छान आहेत सगळे. आणि मी तुमच्याशी एवढं का बोलते माहिती आहे का? पूजा. का? सनी. कारण तुम्ही माझं ऐकून घेता. तुमच्याशी बोलल्याशिवाय मला एक दिवसही करमत नाही. मला तुम्ही हवेच, बाकी काही नको. पूजा सनीचे गाल ओढत. दोघे हसतात. सनी तसाच पाण्यात उतरतो आणि चल उतर. नको मी बुडेल. नाही ग सनी. पूजा जवळ जाऊन तिला खाली उतरवतो. तसं ती पाय खाली न टेकवता सनीच्या कमरेला पाय गुंडाळून बसते आणि मिठी मारते. किती थंड आहे पाणी. उतर पाण्यात, कमी वाटेल. सनी. नको, मला भीती वाटते. पूजा. बरं, डोळे बंद कर. सनी. नको. पूजा घाबरून. माझ्यावर विश्वास ठेव. टेक अ डीप ब्रीथ अँड क्लोज युअर आईज. सनी. पूजा सनी सांगतो तशी करते. तसं सनी तिला पकडूनच पाण्यात डुबकी मारतो आणि वर येतो, तर पूजाने गळ्यात घट्ट हात गुंफले होते. डोळे उघड, बघ आता. सनी. पूजा डोळे उघडून बघते तर दोघे पूर्ण भिजले होते. काही झालं का? सनी. नाही. पूजा मान हलवते. चला मग आज स्कुबा ड्रायव्हिंग करू आणि वॉटर स्पोर्ट्स खेळू. सनी. चालेल. पूजा. चल बाथ घेऊ. सनी तिला पूलच्या काठावर बसवत. नको म्हणून ती उठून पळणार त्याआधीच पटकन सनी पूल बाहेर येऊन तिला पकडतो आणि उचलून घेतो. तुला काय वाटलं, मी सोडेन तुला? सनी हसत. आणि या रोमॅन्टिक बाथला 2 तास लागतात. नंतर थोडा वेळ फिरून बाकीचे स्पॉट बघतात. बाकीचे 2-3 दिवस वॉटर स्पोर्ट्स खेळत होते. सनी सोबत होता म्हणून तिच्या मनातील भीती कमी झाली होती. आज स्कुबा ड्रायव्हिंग करणार होते. स्विमिंग सूट घालून तयार होते. बोट बरोबर समुद्रात आली होती. दोघांना ऑक्सिजन सिलेंडर लावून देतात. सनी तिचा हात पकडून उडी मारतो. पहिलं घाबरते, नंतर हळूहळू सनी तिला नॉर्मल करतो. स्कुबा ड्रायव्हिंग ट्रेनर पण सोबत असतात. समुद्रातले वेगवेगळे रंगाचे, वेगवेगळ्या शेपचे मासे बघून खूप खुश झाली. नंतर स्वतः न घाबरता सनीचा हात पकडून त्याला पुढे घेऊन जात होती. दोघे छोटे छोटे मासे, स्टारफिश वगैरे हातात घेऊन बघत होते. खूपच वेगळा अनुभव दोघांसाठी. दोघे रिटर्न बोटवर येतात. आज त्यांनी समुद्रात सनसेट बघितला होता. आकाशात तांबूस पसरले होते. खाली निळाशार शांत समुद्र. हे सगळं आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत अनुभवतोय. त्या दोघांनी टायटॅनिक पोजमध्ये फोटोज पण काढले. त्यालाही तिने फोटोज काढून वेट करून सोडलं होतं. त्यानेही तिचे खूप छान असे फोटो काढले होते. दोघे संध्याकाळी दमून रिटर्न रिसॉर्टवर येतात आणि लगेच झोपून जातात. असेच पुढे राहिलेल्या दिवसात एकमेकांना पूर्ण वेळ देत होते. एकमेकांसोबत प्रत्येक क्षण जगत होते. घरी यायची वेळ आली होती. दोघेही पॅरिसचा निरोप घेऊन भारतात परत यायला निघतात. तर कसं वाटलं प्रेक्षकांना तुम्हाला आजचा भाग? कमेंट करून नक्की कळवा. आणि ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.